उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार, तर अमित शहांसोबतही चर्चा होणार असल्याची माहिती. पक्षघटना बदलाचं पटेल तटकरेंकडून स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत. पक्षात 2 गट पडल्याची सूत्रांची झी 24 तासला माहिती. भोंदू अशोक खरातला आज दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक कोर्टात हजर करणार. एसआयटी पुन्हा घेणार खरातचा ताबा. भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती. संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी गडावर भाविकांची गर्दी. झी 24 तासवर घर बसल्या घ्या राज्यभरातील मारुतीरायांचं दर्शन. राज्यातील अनेक भागांना जोरदार पावसाचा इशारा. तापमान वाढ आणि आर्द्रतेमुळे उकाडाही वाढण्याची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला सरकारकडून मान्यता. शेतकऱ्यांनी विरोध केलेल्या कोल्हापूर, सांगलीसह 8 जिल्ह्यातील मूळ आराखड्यामध्ये बदल, तर सातारा जिल्ह्याच्या महामार्गामध्ये नव्यानं समावेश. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. ई-केवायसी प्रक्रियेत आतापर्यंत 68 लाख लाभार्थी बाद. सरकारचे 12,240 कोटी वाचणार.